दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 141व्या जयंतीच्या निमित्ताने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळावर दिवसभर सावरकर प्रेमींचा ओघ सुरू होता. यावेळी येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर, वंदे मातरम, भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत येथील जन्मस्थळावर नतमस्तक होत अभिवादन केले. मुंबई येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वाड्याला भेट देत अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी देशाला हिंदुत्वाची गरज असल्याचं सांगत हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचा बागेश्री निर्मित अनादि मी अनंत मी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे, मृत्युंजय कापसे, विनोद शिंदे, राधाकृष्ण गामणे, प्रतापराव पवार, अनिल पवार, प्रशांत कापसे, शिवाजी घुगे, विलास कुलकर्णी, पांडुरंग आंबेकर, हरिभक्त पारायण, गणेश महाराज करंजकर, ललित भदे आदींसह सर्वच पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर राज्यभरातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी देखील उपस्थित होते. भगूर वंशपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व SMBT आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा 40 नागरिकांनी लाभ घेतलाय. सकाळी 7 वाजल्यापासून सावरकर वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येते. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जोरे यांनी फलक हाती घेत दारणा तीरावर रखडलेल्या सावरकर उद्यानाची समस्या प्रखरपणे मांडली. वाड्याविषयी भूषण कापसे व मनोज कुवर यांनी येणाऱ्या सावरकर प्रेमींना माहिती दिली. स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, प्रशांत लोया, खंडू रामगडे, निलेश हासे आदींसह विविध मान्यवर देखील उपस्थित होते. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडल 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, देवळी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी स्मारकास भेट देऊन सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यांनी संपूर्ण स्मारकाची पाहणी करून माहिती देखील घेतली. स्मारकाच्या वतीने मनोज कुवर आणि भूषण कापसे यांनी सावरकरांचे साहित्य त्यांना भेट देऊन त्यांचे स्वागत केले. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळी कॅम्प.